नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी शहर महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी 9 फेब्रुवारी रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. याच अनुषंगानं आज मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवशी महापौर पदासाठी 14 तर उपमहापौर पदासाठी 7 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. या अनुषंगाने सर्वच पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी महापालिकेत मोठी गर्दी केली. दिनांक 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या काळात 22 उमेदवारांना एकूण 50 अर्जाचं वितरण करण्यात आलं आहे. आज अंतिम दिनी म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:45 नगरविकास सचिव यांच्याकडे महापौर पदासाठी 14 तर उपमहापौर पदासाठी 7 जणांनी अर्ज दाखल केले. 9 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून याच दिवशी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आज महापौर पदासाठी सय्यद समी उर्फ माजूलाला, तसेच सय्यद इक्बाल सय्यद खाजा, श्याम खोबे, तसेच शरफुद्दीन सिद्दीकी, दिलीप ठाकूर, डॉक्टर केदार कटिंग, सरोदय प्रतिभा अतुल, मीना सुरेशराव वरपुडकर, अर्जुन सामाले, तिरुमला खिल्लारे, रितेश झांबड, भगवान वाघमारे, गणेश देशमुख, गुलमीर खान यांनी अर्ज दाखल केले. उपमहापौर पदासाठी नाझिमा बेगम, विश्वजित बुधवंत, श्याम खोबे, तिरुमला खिल्लारे, भगवान वाघमारे, गणेश देशमुख, गुलमीर खान यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. महापौर आणि उपमहापौर पदासाठी 9 फेब्रुवारी रोजी पीठासन अधिकारी हे नामनिर्देशन पत्राची छाननी करणार आहेत. त्याची वैध उमेदवारांची नावे वाचून दाखवल्यानंतर 15 मिनिटात पीठासन अधिकाऱ्यांना लेखी नोटीस देऊन उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. मतदान घेणं आवश्यक असल्यास पीठासन अधिकारी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे वर्णानुक्रमे घोषित करतील आणि हात वर करून मताची नोंद घेण्यात येणार आहे. एकूणच महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू झाली असून पुढील 5 दिवसामध्ये काय नाट्यमय घडामोडी घडतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. जिंतूर संभाजीनगर रोडवरील NH 7521 महामार्गावर गणेशपूरजवळ 2 4-चाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात परभणी येथील ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सेवानिवृत्त सहकार अधिकारी संजय आब्दागिरी यांचा मृत्यू झाला. दिनांक 2 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जिंतूर संभाजीनगर रोडवरील NH 7521 महामार्गावर गणेशपूरजवळ हा भीषण अपघात झाला. ॲस्ट्रो कार MH AW 5115 आणि ब्रिझा कार MH 14 FS 0897 यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन या अपघातात परभणीतील ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सेवानिवृत्त सहकार अधिकारी संजय आब्दागिरी यांचं निधन झालं, तर इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धूत यांच्या निधनामुळे परभणी पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली असून ज्येष्ठ मार्गदर्शक तथा हसतमुख मितभाषी नेतृत्व हरपल्याने त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. परभणीतील सय्यद शाह तुराबुल हक यांच्या उरुसनिमित्ताने महापालिकेच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मानाचा संदल काढण्यात आला. यावेळी महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर, नवनिर्वाचित नगरसेवक भगवान वाघमारे, नदीम इनामदार, गुलमीर खान, गणेश देशमुख, अमोल जाधव, आबोली कांबळे, KK आंधळे, करण गायकवाड यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी शहरातील जायकवाडी कॅम्प, कारेगाव रोड या ठिकाणावर देखील आज 3 फेब्रुवारी रोजी प्रतिवर्षाप्रमाणे संदल काढण्यात आला. यावेळी सीताराम शिंदे, जायकवाडी कॅम्प येथील निवृत्त कर्मचारी रामचंद्र इंगोले, तसेच अनिल मुदलियार, वसंत राठोड, GP रणसिंग, पुजारी, बाबा शेख, तसेच शेख अमर यांच्यासह मुकुटवार आदी कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश यात्रेला परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. माजी महापौर प्रताप देशमुख
यांच्या उपस्थितीमध्ये या अस्थि कलश यात्रेला प्रारंभ झाला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील श्री हावगी स्वामी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्या वतीनं एकदिवसीय प्रशासकीय सामाजिक अभ्यास भेट सहल संशोधक मार्गदर्शक आणि लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉक्टर लक्ष्मण उलगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 2 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती। यामध्ये BA प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील लोकप्रशासन विभागाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून नांदेड येथील विविध प्रशासकीय कार्यालयांना अभ्यास भेटी दिली। या अभ्यास भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासनाची कार्यपद्धती, शासकीय निर्णय प्रक्रिया तसेच प्रशासनातील विविध घटकांचं कार्य जवळून समजून घेणे हा होता। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।